नमस्कार, मी संगीता. चला आज काय बनवायचं. आज नवरात्र स्पेशल. पाहता खरं अगदी तोंडाला चवीन अशी. अहो दह्यामध्ये पेरू कुणी घातलेला पाहिला का? मग चला पाहूया आता पुढे काय करायचं आहे. इथं मी एक पेरू घेतलं, अगदी छान मस्त पेरू आहे बघा, अगदी गोड. चला दोन्ही साईडने आपण ह्याला कट करून घेऊया. दोन्ही साईडने अगदी मस्त असा कट करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. मग हा असा पदार्थ तुम्ही कधी केला का? अगदी उपासाला, अगदी तोंडी लावायला सुद्धा खूप छान पदार्थ आहे हा. आता याच्या एकदम बारीक आपल्याला अशा खापा करून घ्यायच्यात बरं का. हे बघा, असा मधोमध मी चिरून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे एकदम छोट्या छोट्या पेरूची कोशिंबीर. ही पेरूची कोशिंबीर पाहता खरं कशी होते. खास उपवासासाठी आहे बरं का. म्हणजे समजा तुम्ही खिचडी केली, खिचडीबरोबर खायला, दुसरं काही बी करा त्याच्याबरोबर तोंडी लावायला खूप अप्रतिम आहे. की असं नाही ती खराब होते, अगदी 2 दिवस टिकणारी आहे बरं का ही कोशिंबीर. एवढी छान होते कोशिंबीर. आणि मी अगदी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी बारीक कट करून दाखवणार आहे ग मस्तपैकी. तुम्हाला जेवढे शक्यतो बारीक करता येईल ना तेवढ्या पद्धतीने तुम्ही बारीक करू शकता. हे बघा, आता मी पूर्ण हे कट करून घेणार आहे. एकदम छोटे छोटे, एकदम पातळ पातळ अशा साईजने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम पातळ मी कट करून घेतलं आहे. हे बघा, पूर्ण एक पेरू माझा चिरून झालेला आहे एकदम बारीक असा. चला मग आता ह्या पेरूचं काय करायचं. आणि कसं आहे मैत्रिणी, 5 मिनटात ही रेसिपी तयार होते बरं का आपली. जास्त वेळ लागत नाही. अगदी पाहुणे आले की तुम्ही असं तोंडी लावायला सुद्धा देऊ शकता. खूप छान, म्हणजे खायला अप्रतिम. असं नाही की उपवासाबरोबरच खा, पण दुसऱ्या याच्याबरोबर खायचं म्हणलं तरी आपल्याला तोंडी लावायला खाता येते. इथं मी थोडंसं अगदी मीठ टाकलं आहे बरं का, चवीपुरतं. आता काय टाकायचं आहे तुमच्या अंदाजाने, म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती दही टाकायचं. आता मी माझ्या अंदाजाने इथं 4-5 चमचे टाकणार आहे दही. मग तुम्हाला किती दही आवडतं किती नाही तुम्ही त्यानुसार घालू शकता. मी आता माझ्या अंदाजाने इथं 4-5 चमचे घालून घेणार आहे बरं का. ही कोशिंबीर, पेरूची कोशिंबीर एवढी छान होती, अगदी अप्रतिम होते बघा. आणि दहीसुद्धा घरचंच आहे, अगदी घट्ट दही आहे, असं नाही की दही पातळ आहे. बघा, पाहू शकता तुम्ही, अगदी घरचं दही आहे हे. इथं मी आता मस्तपैकी बघा टाकून दिलं. आता टाकणार आहे इथं 2-2.5 चमचे साखर. आणि चमचा बी छोटाच आहे, जास्त मोठाही नाही. आणि तुम्ही तुमच्या अंदाजाने, तुम्हाला जास्त करायचे असेल तुम्ही पेरू बी वाढू शकता, पेरू वाढू शकता, साखर वाढू शकता, दहीसुद्धा वाढू शकता. एवढं अप्रतिम असं होतं बघा. आता मी हे पूर्ण मिक्स करते बरं का. हे आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं की आपली झटपट अशी कोशिंबीर तयार होते बघा मस्तपैकी. खूप छान असे अप्रतिम होते बघा, मस्त. आणि अक्षरशः पाहूनच तोंडाला पाणी सुटतं बघा. झाल्यासुद्धा तुम्ही खासान. एवढी सुंदर ही उपवासाची आपली रेसिपी, खूप छान. मग पेरूची कोशिंबीर मैत्रिणींनो कशी वाटली नक्कीच मला सांगा बघा. आहे का नाही मस्त. आणि आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. कोणत्या गावातून बोलता, कोणत्या शहरातून बोलता. चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.